भंडारा जिल्ह्यात रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली असून नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांच्या आहारातील महत्त्व व औषधी गुणधर्माबाबत जनजागृती व्हावी व अशा रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकरी गट व महिला बचत गट यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, याकरिता दरवर्षी आत्मा यंत्रणेद्वारे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळे यांचा समावेश असून या भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्न घटक व औषधी गुणधर्म असतात। या रानभाज्या महोत्सवाकडे नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। आजपासून जो आपल्या जिल्ह्यामध्ये रानभाजी महोत्सव हा सुरू झालेला आहे, तर आज या लाखनी या ठिकाणी याची सुरुवात झाली। मी भंडारा जिल्ह्यामधील आपल्या साकोली विधानसभेमध्ये माझा प्रवास सुरू असताना मला माहिती इथे मिळाली की आपल्या लाखनी येथे हा महोत्सव सुरू झाला आहे। तर इथे मी भेट देण्यासाठी याच ठिकाणी आलेली आहे आणि इथे भेट दिल्यानंतर मी बघितलं आहे इथे विविध प्रकारच्या रानभाज्यांचं इथे प्रदर्शनी इथे सर्वांनी मांडलेली आहे। आणि या रानभाज्या आपल्या शरीरासाठी, मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे की ह्या रानभाज्या आपल्या सर्वांच्या शरीरासाठी, स्वास्थ्यासाठी खूप अति आवश्यक आहे। यांचं जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आहारामध्ये सेवन केलं तर आपल्या स्वास्थ्यासाठी, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ह्या रानभाज्या अतिशय खूप गुणकारी काम करतात। आज रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर नागरिकांना रानभाजीची महत्त्व कळावे आणि त्याच्यामधले असलेले औषधी गुणधर्म त्याची जाण व्हावी, त्याकरिता विविध ठिकाणी, विविध तालुक्यामध्ये रानभाजीचा कार्यक्रम आता आयोजित करण्यात येत आहे। आमच्या तालुक्यामध्ये रानभाजीमध्ये विविध रानभाज्या इथं आलेले आहेत, ज्याप्रमाणे तरोटा आहे, लेंगडा भाजी आहे, शेरेडिरे आहेत, केव कांदा आहे, सुरणची भाजी आहे किंवा इतर रानभाज्यापासून बनवण्याचे पदार्थसुद्धा आहे ते आमच्या महिलांनी इथं गटामार्फत आणलेलं आहे। त्यांची विक्री व्हावी, त्यांना 4 पैसे मिळावं, हे आमचा त्यामागचा उद्देश आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।